आकाशवाणी सांगली केंद्र. रघुनाथाची बखर. ही कहाणी आहे समाजानं वाळीत टाकलेल्या एका समाज सुधारकाची. धरी अगे भरतभू ही पातली दंपती उद्धारार्थ तुझ्या सदैव झटण्या देई शुभाशी प्रती शुभमंगल सावधान. ही कहाणी आहे आयुष्यभर ससे हुलपट झालेल्या एका पत्नीची. शेजारच्या देवळात जाऊन बसावं घटकाभर, तेवढाच विरंगुळा. नाहीतर वेळ कसा जायचा तुझा. देवाला कसली जाती आहे. रघु म्हणत असेल देवाला जाऊन काय होणार, देव आपल्याला काहीही देत नाही. अगदी बरोबर ओळखलं अण्णा. अहो, लग्नात मला आईने दिलेली देवी सुद्धा अजून पेटीतच बसून आहे. काय सांगतेस. गंगू, तुला दमायला झालं असेल ना, तू झोप, मी बसतो वाचत. तुम्हाला एक विचारू. विचार ना. मी तुम्हाला आवडत नाही का. अगं तसं कोण म्हणतं. नाही, तुम्ही सारखे वाचत असता म्हणून म्हटलं. मला किती कंटाळा येतो. अहो, आज नका ना वाचत बसू. वाचू नको, मग काय करू. ईश, सगळं सांगायलाच हवं का. जरा जवळ या ना. पुस्तक मराठीत असल्यामुळं तसा थोडा फायदा होईल. आता काम मात्र आपल्याला सतत करायला हवं. हो गंगू, या सगळ्या गोष्टीमध्ये एक आहे. काय. की तुला खूप ताण पडणार आहे. असू दे हो. घरातलं करायचं, नोकरी सांभाळायची आणि पुन्हा माझं हे लिहायचं. आणि मलाच फक्त ताण पडेल असं थोडंच आहे. तुमच्या पाठीमागही नोकरीची ब्याद आहेच की. आणि एक सांगू का, या पुस्तकासाठी वाटेल तितके कष्ट घ्यायला मी तयार आहे. खरंच. हो. अहो, आपल्या घरात सारखी याच विषयाची चर्चा असते. अरे, आसपासचे लोक आपल्याकडे कशा नजरेने बघतात. आणि आणि शेजारच्या बायका एकमेकींकडे हळदी कुंकवाला जातात. मला मात्र कुणीच बोलवत नाही. आणि आता तर ही अशी साधनं विकायची म्हणजे. आता एकदा मासिक निघायला लागल्यावर तुम्हाला दुसऱ्या संपादकांच्या तोंडाकडे बघावं लागणार नाही. तुमच्याकडे विद्वत्ता आहे, अनुभव आहे आणि हातात लेखणी आहे. आपलं मासिक दर्जेदारच निघणार. माझ्या हातात लेखणी आहे, पण पैसा कुठे आहे. मासिक काढायचं म्हणजे छपाईचा खर्च आला. आपण काटकसर करू ना, अगदी थोडक्यात राहू. शिवाय माझी नोकरी चालूच आहे ना. हो. तेव्हा भागेल ना कसं तरी. एक सांगू का, आता नाही माघार घ्यायची. तुमच्यापेक्षा ते पूर्वीचे लोक बरे. संन्यास घेताना बायकोची परवानगी घेऊन मग संन्यास घ्यायचे. तुमच्या लेखी मला तितकी सुद्धा किंमत नाही मिळाली. गंगू, असं नाहीये. काही बोलू नका. गंगू, गंगू, तुझा चेहरा असा का दिसतोय. थरथरतेस तू. झोप जरा.
वाटेल तुला. मला उभंच राहत नाहीये. गंगू उठ, मी करतो तुला. चल नाही, हळूहळू. कमरेतली शक्तीच नाहीशी झाली हो. गंगू उठ, सावकाश सावकाश उठ. हा भेटलंय ना तुला. चल चल. लुळेपणा आलाय हो मला. आज बोलावंसच वाटतंय. सारखं मनात येत, माझ्या नंतर तुमचं कसं होणार. गंगू असं काय बोलतोस? तुम्हाला मित्र नाहीत, नातेवाईकांशी सख्य नाही तुमचं. तुम्ही एकटे पडाल हो, अगदी एकटे पडाल. मला इथल्या शांततेचं भय वाटतंय हो. 20-22 वर्ष अशी काढली, माणसांची भूक आतल्या आतच दडपून टाकली. आता मात्र सहन होत नाही. गंगू घरात आपण दोघच दोघ. तुला गंगू गेल्याचं केव्हा कळलं? अण्णांच्या पत्रावरून कळलं मला. तशी ती फार दिवस जगेल असं वाटतच नव्हतं. तिच्या दहनाच्या वेळी तू अगदीच मूर्खासारखा वागलास. लोकांनी आपल्याला असामान्य किंवा बुद्धिवादी म्हणावं म्हणूनच तू तसं वागलास का? हे बघ नमो, लोकांसाठी मी कुठलीच गोष्ट करत नाही. माझ्या बुद्धीला जे पटलं ते मी केलं. माझ्या वाट्याला कायम उपेक्षा आणि मानहानी झाली. सत्कार समारंभाहून परत आल्यावर मला इतकं एकटं एकटं वाटायला लागलं. असं वाटलं 70 वर्ष मागे टाकली. काय मिळवलं आपण? मनातले विचार बोलून दाखवायला हल्ली कोणी नसतं. इथे कोणी येत नाही आणि कोणी जात नाही. काही वेळा मला वाटतं की आपण एखाद्या आदिमानवासारखे आहोत. भटवाडीमधली ही आपली जागा एखाद्या गुहेसारखी आहे. ही कहाणी आहे समाज प्रबोधनासाठी आयुष्य उधळून टाकणाऱ्या एका कुटुंबाची. रघुनाथाची बखर श्री ज. जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य 13 भागात प्रसारित करत आहोत. आज त्याचा 13वा म्हणजे शेवटचा भाग. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. सादर करते शशी पटवर्धन. रघुनाथाची बखर. काय रे बाबा काम तुझं? रात्री तरी झोपला होतास की कामच करत बसला होतास? अरे मी झोपले तेव्हाही तू लिहितच होतास आणि आता उठल्यावर बघतीये तरी आपला लिहितोच आहेस म्हणून म्हटलं. अगं म्हातारपणामुळे माझी झोपच हल्ली कमी झाली आहे. मग करायचं काय? लिहित बसतो झालं. विनोबाजींच्या एका पुस्तकावर परीक्षण लिहायचं होतं. तेच लिहित बसलो होतो. रघु, तुला या सगळ्या कामाचा कंटाळा नाही का रे येत? कंटाळा येऊन कसं चालेल? पोटात काहीतरी घालायचं तर हे सगळं केलंच पाहिजे ना मो. तू कधी दुसरा विचारच केला नाहीस का? कसला विचार म्हणतेस तू? म्हणजे हेच की गंगू गेल्यानंतर दुसऱ्या लग्नाचा. खूप लोकांनी तसं मला सुचवलं होतं. खुद्द अण्णा सुद्धा म्हणाले होते विधवा विवाह कर म्हणून. लांब कशाला जायचं? मी सुद्धा तुला सुचवणारच होते की हे बघ नमू, दुसरं लग्न करावं असं मला कधीच वाटलं नाही. गंगूशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा माझ्या मनात कधी विचारही येत नाही. हे तू काय सांगतोस? अरे मग समाज स्वास्थ्यामध्ये काय लिहितोस? तू समागम स्वातंत्र्याचा पुरस्कार करतोस ना? तसं स्वातंत्र्य प्रत्येकाला असावं असं माझं मत आहे.
विवाहित स्त्रीनं किंवा पुरुषानं एकनिष्ठ राहिलंच पाहिजे असं नाही. मग तू एकनिष्ठ कशाला राहिलास? एकनिष्ठ राहावं असं नाही, पण राहू नयेच असंही नाही. मला गंगूखेरीज तशा भावना दुसऱ्या कोणत्याही स्त्रीबद्दल वाटल्या नाहीत. हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय नमो. गंगू प्रथम मला आवडत नव्हती. ती बुद्धीनं कमी आहे असं वाटायचं. पण नंतर तिनं तिची बौद्धिक पातळी वाढवली आणि सगळ्या गोष्टीत मला सतत साथ दिली तिनं. पूर्वी माझ्या मनात आलेला एक विचार मी आपला तुला बोलून दाखवला, एवढंच. आता त्याचं काहीच नाही म्हणा. हे बघ रघु, माझं आवरून आज जरा नवीनला भेटायला जाईन म्हणते. काय म्हणतोय नवीन? ठीक आहे ना? मस्त, मजेत. हॉस्टेलमध्ये एकदम रुळलाय. मी त्याला मधून मधून भेटायला जाते ना, तर कधीतरी भेटणारी बाई अशी तो आईची व्याख्या करत असेल. हो, नाहीतरी तुला ट्रॅडिशनल आई व्हायचंच नव्हतं ना. नमो, तू आत्ता चालली आहेस, मग परत केव्हा येणार? का रे? उद्या संध्याकाळपर्यंत परत येशील ना? उद्या संध्याकाळी काय आहे? तुझा एखादा कार्यक्रम आहे की काय? हो, कार्यक्रमच आहे. सारस्वत ब्राह्मण समाजाच्या सरस्वती महोत्सवात संध्याकाळी ब्रेन ट्रस्टचा कार्यक्रम आहे. कुठं आहे हा कार्यक्रम? साहित्य संघात ग. तू यावंस अशी माझी इच्छा आहे. हे बघ रघु, मी त्यावेळी तिथं यायचा प्रयत्न करतेच, पण समजा मला नाहीच जमलं तर मग रात्री मी इथं येईन. म्हणजे मग कार्यक्रमाचा सगळा वृत्तांत समजेल. हा? हो, चालेल. कोणी आहे का घरात? आले आले. कोण आहे? हे रघुनाथराव कर्वेंचं घर ना? हो, पण ते नाही आहे तो घरात. एक वाईट बातमी. कर्वे कुठे आहेत? तब्येत ठीक आहे ना त्यांची? ते गेल्याची वाईट बातमी सांगायची पाहिजे आमच्यावर. कर्वे? कर्वे गेले? खरं वाटत नाही ना? अहो, आमचा सुद्धा विश्वास बसत नाहीये. सगळं बघून सुद्धा. म्हणजे कार्यक्रम झालाच नाही का? ठरलेल्या वेळी सभा चालू झाली. आज खूप गर्दी होती सभेला. लोक प्रश्न विचारत होते, कर्वे उत्तर देत होते. पण तशी उत्तर देताना त्यांचा नेहमीचा आवेश मात्र नव्हता. थोडा वेळ अशी प्रश्नोत्तर चालली आणि मग एकदम कर्वे मटकन खालीच बसलो. म्हणजे आम्ही सगळे घाबरून गेलो. अर्थात डॉक्टरांची मदत लगेचच झाली. हे डॉक्टर भालेराव हे होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. आम्ही भाटी हॉस्पिटल पर्यंत त्यांना नेलं. पण मी सभेला आलोच होतो, त्यामुळं प्राथमिक उपचार लगेचच करता आले. मी त्यांना तपासत असताना ते साधारण शुद्धीवर होते. अडखत ते म्हणाले. काय म्हणाले? कुणालाही खरं ज्ञान नको असतं. करमणूक म्हणून लोक प्रश्न विचारत असतात. हे सगळं नाटकच असतं. हो, शेवटपर्यंत एवढी शुद्ध होती हे सुद्धा विशेषच. हो, मलाही त्याचंच आश्चर्य वाटतंय. आपण करमणुकीचं पात्र झालो आहोत. कदाचित त्यांना असं वाटलं असेल. आता काय वाटलं असेल ते त्या परमेश्वरालाच माहिती. नाही, ते जर आता असते तर म्हणाले असते, परमेश्वर वगैरे कुणीच नसतो, त्याला काही माहिती असायचा प्रश्नच नाही. ती आपलीच कल्पना असते, आपलीच कल्पना असते. जाईपर्यंत त्यांनी बुद्धिवाद जोपासला हेच खरं. सभेला येणं मला जमलं नाही. म्हटलं घरी जावं आणि त्यांच्याच तोंडून सगळं वर्णन ऐकावं. आता दार वाजलं तेव्हा मला वाटलं तेच आले. असं काही असेल याची काय कल्पना. शांत आम्ही
आम्ही त्यांचा मृतदेह लगेचच घेऊन येतो. हा? हो. म्हणजे काय तुम्हाला कळवायचं असेल त्यांना कळवा. प्रेतयात्रेसाठी कोणाला यायचं असेल ती येतील. प्रेतयात्रा प्रेतयात्रा हा शब्दच मुळी त्यांना खटकला असता. हो, अशा तऱ्हेची यात्रा निघावी, 200-250 लोकांनी जमावं आणि मृतदेहाला पुष्पहार घालावे, ते त्यांना काही पटलं नसतं त्यांना. शांत. नमो. अण्णा, भास्कर आला. शांत हो, शांत हो नमो. रघु गेल्याची तुझी तार आली तेव्हा मी पुण्यात नव्हतो, भास्करही नव्हता. आम्हाला लगेच कळवलं, पण येईपर्यंत एवढा वेळ झाला. तशी थोडा वेळ आम्ही वाट बघितली, पण मग निर्णय घेतला. तुमचं बरोबर आहे का? वाट तरी किती बघणार? तूच तेवढी इथं होतीस, आमच्यापैकी मात्र कोणीच नव्हतं. नमो, तू बाकी त्याला शेवटपर्यंत साथ दिलीस, अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत. तुझ्याशीच तेवढा तो मोकळेपणानं बोलायचा. बाकी आम्हा सगळ्यांशी आपलं जेवढ्याच तेवढं. अगं, आम्ही त्याला किती सांगत होतो, तू आता एकटा तिथं राहू नकोस, थकलायस तू आता आमच्याकडे येऊन राहा. त्याला अगदी परोपरीनं विनवलं, पण नाही, शेवटपर्यंत एकटा राहिला. एकटा लढत राहिला आणि लढता लढता धारातीर्थी पडला. 50 वर्ष चाललेलं एकाकी युद्ध संपलं. वैचारिक दृष्ट्या तो कायम एकटाच होता. नाही म्हणायला गंगूची साथ मिळाली. गंगूनं त्याला साथ दिली, पण त्याचे सगळेच विचार तिला पटत होते असं नाही. एखादा लेख तिला पटायचाही नाही. मग ती काकूळ तिला येऊन सांगायची, हे असं काही लिहू नका, लोक दगड मारतील. रघुचे विचार समाजाला पटणारे नव्हतेच. समाज स्वास्थ्यातला त्याचा एक लेख मी नुकताच वाचला. त्याने लिहिलंय, काही लोकांना विवाह करणं अशक्य असतं. अशा लोकांना शारीरिक गरज भागवण्यासाठी वेश्या उपयुक्त असतात. आता हे विधान कोणाला पटेल का? अगदी खोलात जाऊन जर याचा विचार केला ना, तर हे पटायला हरकत नाही. अगं, पण लोकांची तेवढी विचारशक्ती हवी ना. सरकारचं अज्ञान या शीर्षकाचा त्याचा एक लेख अगदी अलीकडेच प्रसिद्ध झाला होता. वाचलेला आठवतोय का? नाही वाचला. काय होतं त्या लेखात? इंग्लंडहून संतती नियमनाची साधनं आणायला सरकारनं परवानगी दिली नाही. का तर म्हणे या वस्तू जरुरीच्या नाहीत. मग काय, रघुला चांगलाच विषय मिळाला की लेख लिहायला. समाज स्वास्थ्यामध्ये मध्यंतरी मी एक जाहिरात वाचली बरं का. कुठली जाहिरात रे भास्कर? सुशिक्षित तरुणास मधून मधून काही काळ एकत्र घालवण्याकरता तरुण मैत्रीण पाहिजे. आर्थिक मदतीची अपेक्षा असल्यास कळवावी. आता अशी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या संपादकावर लोक दगड फेकणारच की, टीका करणारच. रघुनं खूप टीका सहन केली, उपेक्षा सहन केली, हाल सोसले. आयुष्यभर त्याची अवहेलनाच झाली. पुष्पहार मिळाले, पण शेवटी जगाची रीतच आहे ही. आता पुढचं बघायला हवं. आधी समाज स्वास्थ्याचं बघितलं पाहिजे अण्णा. त्याचं काय बघायचं? अहो, पुढचा अंक 15 नोव्हेंबरला निघायचा होता. त्याची सगळी तयारी झालेली आहे. टंकलिखित प्रत तयार आहे. हो, आता प्रूफ तपासायची.
वर्गणीदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या आणि तिकीट चिकटवायची आहेत आणि 14 तारखेला सगळ्या प्रती पोस्टात टाकायच्या आहेत. एवढं काम उरलंय अजून. रघुनी इतकी वर्ष हे काम अगदी काटेकोरपणानं केलं. होय रे. जरा सुद्धा चालढकल केली नाही. बरोबर 15 तारखेला त्याचा अंक वाचकांच्या हातात पडायचा. आता हा शेवटचा अंकही त्याच वेळी मिळू दे. बाकी सगळं तयार आहेच. मला वाटतं मुखपृष्ठ तेवढं बदलावं आणि मुखपृष्ठावर रघुचाच फोटो असावा. तेच ठीक होईल अण्णा. मी आता तेच सुचवणार होते. मी संपादकीय लिहीन. तशी थोडी सुरुवात केली लिहायला. लिहून झालंय तेवढं वाच बरं. ऐका हा. या शेवटच्या अंकाचे सर्व साहित्य नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आगाऊ तयार होतेच. ते रघुनाथरावांच्या पश्चात वाचकांना सादर करीत आहोत. त्याचा स्वीकार करून वाचकांनी समाज स्वास्थ्य या मासिकाला निरोप द्यावा ही विनंती आहे. वर्गणीदारांची उरलेली वर्गणी ज्यांची त्यांना पोहोचती करून ऋणमुक्त होण्याची व्यवस्था आम्ही लवकरच करीत आहोत. बुद्धिवादाचा प्रचार करण्यात श्रीयुत कर्वे यांनी हयात घालवली. त्याचं फळ आजच्या समाजात जे विचार स्वातंत्र्य आढळते त्यात दिसून येत आहे. आणि बुद्धिवादाचे मूळ समाजातील विचारवंतांमध्ये तरी पक्के रुजले आहे. बुद्धिवादाला व्यक्तिगत मर्यादा नाहीत हे त्यांचं म्हणणं ग्राह्य धरल्यास बुद्धिवादाचे रोप पुढील काळात वाढतच राहील हा मुद्दा कुठेतरी येऊ दे. हा भास्कर, अण्णांचा हा मुद्दा चांगला आहे. हो हो. आणखीन एक. काय? लैंगिक बाबतीत कर्व्यांची मतं समाजाला बहुतांशी न पटणारी, न रुचणारी. पण कुणी सांगावं, अजून 25-50 वर्षांनी त्यातली काही अगर बरीच मतं अनेकांना पटायला लागतीलही असा आशावाद तू व्यक्त करतोयस ना? हो तर ते मी आधीच ठरवलंय. अगं मी तर असं लिहिणार आहे की आजच्या बुद्धिवादाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून आज जशी आगरकरांची समाजाला आठवण होते तशीच कदाचित 50 वर्षानंतर लैंगिक बुद्धिवादाच्या त्यावेळच्या कल्पनांचे प्रणेते म्हणून रघुनाथ कर्वे यांची आठवण समाज काढेल. वा, हे छान होईल. आता वेळ घालवू नकोस. संपादकीय लिहून टाक बघू. हो हो. आपण चर्चा केलीच आहे. अंक पोस्ट करण्याचं काम आता झटपट उरकायला हवं अण्णा. रघुनी किती व्यवस्थित ठेवलंय सगळं. वर्गणीदारांचे पत्ते चिकटवलेले ब्राऊन पेपर टेबलावर आहेतच. ते घेऊन त्यात अंक गुंडाळायचे. त्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा त्याच्या शेजारीच ठेवलंय. बघा ना अण्णा, दोऱ्याचा बेंडा आहे, चिकटपट्टी आहे, डिंक, कात्री, शिक्का. काय म्हणजे काय शोधायला नकोय हो. काय शोधायला नकोय. शांत हो, शांत हो. नमू अंक वेळेवर पोस्टात पडले बर का. आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही. जागा रिकामी करून द्यायची आहे. सगळी बांधाबांध केली पाहिजे. पण हे इथे कोपऱ्यात समाज स्वास्थ्याचे जुने गठ्ठे ठेवलेत, त्याचं काय करायचं? काय करणार? इथं त्याची कुणाला किंमत आहे? सध्या तरी ते तिकडे घेऊन जाऊया. फार जीव होता रघुचा आणि गंगूचा समाज स्वास्थ्यावर. गंगू तर आपलं मूलच समजत होती. नेहमी म्हणायची, हे आमचं अशक्त आजारी मूल आहे. कितीही औषधं द्या, याची तब्येतच सुधारत नाही. त्या दोघांच्याही सगळ्या आशा आकांक्षा समाज स्वास्थ्यातच एकवटल्या होत्या. आता सगळं संपलं. अण्णा, ही जागा आता सोडायची. हो अण्णा, भटवाडीतल्या या चिमुकल्या जागेने किती स्थित्यंतर बघितली हो. गंगू रघुनाथनं नवा संसार इथंच मांडला. त्यावेळी गंगूच्या मनात किती स्वप्न फुलली असतील नाही.
हो ना. तिच्या मनात स्वप्न फुलली असतील, पण तेव्हाच रघुच्या मनात मात्र वेगळेच विचार थळमान घालत असतील. रघुनं पहिला लेख याच जागेत लिहिला नाही का? इथंच की, इथंच. आणि इथंच बसून गंगूनं तो लेख वाचला असेल. तेव्हा तिची छाती किती जोरात धडधडली असेल. संतती नियमनाची साधनं विकायला लागल्यावर, क्लिनिक सुरू केल्यावर त्या दोघांवर टीकेचा भडीमार झाला. ती टीका, ती उपेक्षा त्यांनी याच जागेत सहन केली. पहिल्या खटल्यात रघुनाथ दोषी ठरला तेव्हाच गंगूचं ढसाढसा रडणं ह्याच जागेने ऐकलं असेल. रघुनाथानं 3 वेळा नोकरी सोडली आणि प्रत्येक वेळी गंगूनं त्याला नैतिक पाठबळ दिलं. त्यावेळी तिच्या मनातली आंदोलनं ह्या जागेने निरखली असतील. आता तुमच्यासारखंच मलाही म्हणावं असं वाटतंय. रघुनं मोठमोठ्या लोकांवर समाज स्वास्थ्यामधून टीका केली. ती टीकाही या जागेनं ऐकली असेल, नाही का? नक्कीच, नक्कीच. आणि रघुचं संतती नियमनाच्या प्रचाराचं वेळ बघून ही जागा थक्क झाली असेल. हो, तेही खरंच. भास्कर, तू टॅक्सी घेऊन ये आता. येतो. अण्णा, गंगूचा आजारपण, तिचा मृत्यू, नंतरचं रघुचं ते एकाकीपण, स्वाभिमानी जगणं आणि लढता लढता त्याला आलेला मृत्यू. अण्णा, ही जागा म्हणजे या सगळ्या घटनांची एकमेव साक्षीदार आहे. हो अण्णा, नमो. ती जागा आता सोडायची का? नमो. नमो असं भावना विवश होऊन चालणार नाही आपल्याला. सगळी बांधाबांध झाली आहे. भास्कर टॅक्सी आणायला गेलाय. आपल्याला आता निघायला हवं. अण्णा, हा समाज काळाच्या फार पुढे जाणाऱ्या माणसाला क्षमा करत नाही. रघुचंही तसंच झालं. ते तर आहेच. अगं, माझी मतं तरी समाजाला प्रथम कुठे मान्य होती, आता हळूहळू पटायला लागतायत. रघुचे विचार अंगवणी पडायला काळ अजून थोडा पुढे जायला हवा. अण्णा, रघु खूप मोठा होता. हो, खूप मोठा. खूप. अगदी तुमच्या इतका मोठा. तुमच्या इतका. रघुनाथाची बखर, श्री ज. जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा 13वा म्हणजे अखेरचा भाग आत्ताच आपण ऐकलात. नभोनाट्य रूपांतर शुभदा साने. यातील भूमिका आणि कलावंत: अण्णा वामन काळे, नमू चेतना वैद्य, भास्कर मोहन देशपांडे, डॉक्टर भालेराव आनंद गलगले, कार्यकर्ता विलास गुप्ते आणि रघुनाथराव कर्वे, दत्ता सरदेशमुख. निर्मिती सहाय्य वामन काळे. सादरकर्ते शशी पटवर्धन. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.